द बहुजन आवाज. नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण याचा विषय चर्चेला चालू आहे आणि संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये हा विषय पेट धरत आहे. अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण झाले तर फायदा कोणाचा, उपवर्गीकरण झाले नाही तर तोटा कोणाचा, ह्या दोन्ही विचारधारेच्या दृष्टिकोनातून चर्चा सुरू आहे आणि सर्वत्र आंदोलन, चर्चा आणि संपूर्ण हा विषय महाराष्ट्रामध्ये पेट धरत आहे. आणि या संघर्षाच्या ठिणग्या सुद्धा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पडत आहे. राजकीय असो सामाजिक पटलावर हा विषय जोरदार चर्चेसाठी घेतलेला आहे आणि आपण आज या विषयाला चर्चा करण्याचा प्रयत्न करू आणि या विषयावर सांगोपांग संवाद करण्याचा प्रयत्न करू आणि सांगोपांग चर्चा करण्याचा प्रयत्न करू. यासाठी आपल्या आज स्टुडिओमध्ये पाहुणे मंडळी उपस्थित झालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. उपवर्गीकरण झाले तर फायदा कोणाचा आणि उपवर्गीकरण झाले नाही तर तोटा कोणाचा, एकूणच उपवर्गीकरण हे कसे फायद्याचे किंवा कसे तोट्याचे आणि खरोखर महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाची गरज आहे का, या संपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर माझ्यासोबत येथे संपूर्ण पाहुणे मंडळी बसलेली आहेत. माझ्या बाजूला आपण पाहू शकता इतरत्र हे पाहुणे मंडळी बसलेली आहे आणि दुसऱ्या डाव्या बाजूला सुद्धा येथे निवृत्त प्राध्यापक आणि शिक्षक वगैरे हे संपूर्ण पाहुणे मंडळी बसलेले आहेत. तर यांच्याशी आपण संवादात्मक चर्चा करूया आणि या चर्चेतून उपवर्गीकरण फायद्याचे किंवा उपवर्गीकरण कसे तोट्याचे किंवा उपवर्गीकरण व्हायला पाहिजे किंवा उपवर्गीकरण नाही व्हायला पाहिजे, ह्या सर्व प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम माझ्यासोबत येथे उपस्थित असलेले प्राध्यापक खुशाल ढवळे यांच्याशी आपण विचारणा करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा नेमका दृष्टिकोन या संदर्भात कसा आहे, काय आहे, नेमकं त्यांची काय म्हणणं आहे, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा दृष्टिकोन या बाबतीत कशा प्रकारचा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर सर, आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये सध्या अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा विषय संपूर्णतः चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन, चर्चा, संवाद आणि एकूणच सामाजिक राजकीय पटलावर हा विषय जोर धरत आहे आणि या जोरामधून सत्ता संघर्ष सुद्धा होत आहे आणि यामधून संघर्षाच्या ठिणग्या सुद्धा पडत आहे. तर खरोखर आपण पाहतो आहे अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि आजपर्यंत हा विषय निघाला नव्हता, तेवढ्या प्रमाणात निघाला नव्हता, परंतु एवढ्यात हा विषय फार जोर धरू पाहत आहे आणि खरोखर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करणे गरजेचे आहे किंवा व्हायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? उपवर्गीकरणाचा विरोध, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला माझा विरोधच राहील. मी प्राध्यापक डॉक्टर खुशाल ढवळे. हा जो आरक्षण आहे मुळातच हा घटनाबाह्य आहे. कलम 341 नुसार अनुसूचित जातीची यादी बदलण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, राज्यांना नाही. असं असताना देखील 1 ऑगस्ट 1924 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाने हा उपवर्गीकरणाचा निर्णय दिला. यावर सगळीकडे वादळ उठत आहे, निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्येही यामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. उपवर्गीकरणाला विरोधासाठी आमच्या माननीय आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 30 जूनला मुंबईला मोठ्या प्रमाणात महामोर्चा झाला. त्याच्यावर खूप मोठं निळवादळ मुंबईमध्ये निर्माण झालं होतं. त्या संदर्भात त्या दिवशी आमच्या महाराष्ट्रामधील 27 आमदारांनी, एकूण ज्यामध्ये आमदार आयुष्यमान राजकुमार बडोली जे आहेत, आयुष्यमान माननीय समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेब आहेत, संजय सावरकर आहेत, सुरेश खाडे आहेत, आयुष्यमान संजय बनसोडे साहेब, असे एकूण 27 आमदारांनी मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांना यांना पत्र दिलं आहे की जे काही बदल समितीचा अहवाल आहे याला विरोध करण्यासाठी त्यांनी पत्र दिलं आहे. यामध्ये ही उपवर्गीकरणासाठी कोणत्याच जातीची मागणी नाही. असं असताना देखील हे उपकरणाचा मुद्दामून हेतुपुरस्पर दिसत आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही हे SCचा गठ्ठा तयार केला
खूप मोठ्या परिश्रम लागले. बाबासाहेब आंबेडकरांना हे एससीचं संघटन करण्यासाठी सहजासहजी निर्माण झालेलं नाही. खूप मोठा संघर्ष यामध्ये आहे. यामधून बाबासाहेबांनी एससीचं एकत्रीकरण केलं आणि यामध्ये राजकीय शक्ती कमी करण्यासाठी म्हणा, एससी मध्ये फोडा आणि झोडा हे पहिलेपासून रणनीती आम्हाला दिसते आहे. तर हेच एक याचा समोर दिसत आहे. आता महाराष्ट्रामध्ये जसं 13% जनता 13% आरक्षण, कर्नाटकामध्ये 15%, काही राज्यामध्ये 16%, प्रत्येक राज्यामध्ये हे संख्येच्या आधारावर दिलं आहे. मुळातच जर पुन्हा करायचं असेल सरकारला तर त्यांनी जातीनिहाय जनगणना करावी. अगोदरच्या कुठल्याही मुद्द्यामध्ये बौद्धांचा उल्लेख असा नाही आहे, हिंदू म्हणूनच उल्लेख केला जातात जनगणनेमध्ये. तसा शासनाने तसा सर्वे करावा आणि त्यानंतर दिलं पाहिजे. ही खरं न्यायाची बाजू होईल. आणि याला हे करण्यासाठी कोणत्याही जातीला शासनाने विश्वासात घेतलेलं नाही. फक्त एकल न्यायमूर्ती बदर समिती म्हणजे एकल व्यक्ती, माजी सरन्यायाधीश यांच्या मतानुसार हा अहवाल आहे. आणि याच्यामधून फक्त एससीची फूट पाळण्याचा डाव हा सरकारचा दिसतो आहे. आजपर्यंत देखील 13%मध्ये फार म्हणजे आमच्यामध्ये नाहीच, क्लास 1 अधिकारी कुठलाही दिसत नाही. कुठल्याही रिझर्वेशनचा फायदा अजून बऱ्याच ठिकाणी क्लास 1च्या अधिकाऱ्याच्या पोस्ट आहे. मी प्राध्यापक आहे, कुठल्याही विद्यापीठात मला आमच्या एससी प्रवर्गातला कुलगुरू अजून दिसत नाही. आरक्षणाचा फायदा होतात, हजारो पदं आजही खाली आहेत. हा अहवालाची परत शासनाने प्रसिद्धी कुठे केलेली नाही. केवळ काही लोकांच्या मतावर हे योग्य नाही. यामध्ये प्रमुख जातीमध्ये महार आहे, बौद्ध आहे, नंतर मातंग आहे आणि चर्मकार आहेत. अशा प्रमुख जाती आहेत. एससी एसटीच्या लोकसंख्येत वाढ ही कधी दिसेल? जेव्हा जातीनिहाय जनगणना सरकार करेल तेव्हा हे स्पष्टपणे दिसून येईल. याच्यामध्ये आता काही दिवसापूर्वी न्यूज 18 मराठीला मुलाखत देखील झाल्या. त्यामध्ये देखील कौल पाहिला असता जनतेचा याच्या विरोधात म्हणजे आरक्षणातील अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोधाच्या बाजूने 77 लोकांनी मतदान केलं आहे, 77%, आणि त्याच्या समर्थनाला फक्त 23%. यावरूनही आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचा कल दिसतो आहे की उपवर्गीकरण नको आहे. आता आपण सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये इतरत्र चर्चा चालू आहे, सर्वत्र चर्चा चालू आहे आणि या चर्चेमधून सांगोपांग असा विषय निघालेला आहे की आपण पर्सेंटेज नुसार सांगितलेलं आहे की उपवर्गीकरणाच्या संदर्भात जर आपण त्याची पाहणी केली तर 77% जनता म्हणत आहे की उपवर्गीकरण व्हायला नाही पाहिजे आणि केवळ बाकीची उरलेली टक्केवारीच सांगते आहे की उपवर्गीकरण व्हायला पाहिजे. तर नेमका हा मुद्दा कुठून निघाला आणि कोणी हा मुद्दा लावून दिला? आणि या संपूर्ण 59 जातीमधला जर आपण पाहतो तर नेमकं सांगायचं जर झालं तर महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने मातंग समाज हा समोर येऊन दिसत आहे आणि उपवर्गीकरणाच्या बाजूने बोलत आहे आणि उपवर्गीकरण झालं पाहिजे. आणि केवळ एका समाजाच्या बोलण्याने उपवर्गीकरण होईल का? काय वाटतं आपल्याला? हे होणारच नाही. मुळात पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की यामध्ये सरकारची रणनीती दिसते. यामध्ये आमचे जे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे यांचा वंचित बहुजन आघाडीचा जो काही मतदारांचा आकडा आहे हा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि सरकारची रणनीती पहिलेपासूनही दिसली आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी एक गठ्ठा निर्माण केला त्याला गटामध्ये विभागणी करा. जो एकसंघ झालेला आहे त्याला फोडा आणि राज्य करा. डिवाइड रूल पॉलिसी हीच यामध्ये शासनात दिसते. शासनाला करायचं असेल तर ओपनचं वर्गीकरण करा. ओपन मध्ये एवढं मोठं अर्ध्यापेक्षा कितीतरी मोठं रिझर्वेशन आहे, त्यामध्ये ओपन मध्ये येणाऱ्या वर्गीकरण केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिसेल. आता यामधील आपण विचार करतो आहे ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं की 59 जातीमधील जो विकास पाहता या संपूर्ण विषयाचा ओघ एकाच मार्गाने निघताना दिसतो की या 59 जातीमधील जे पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे जे बौद्ध यांनी हे संपूर्ण आरक्षण गिळंकृत केल्यासारखा आरोप मातंग समाजाकडून केला जातो. तर या आरोपाला काही आधार आहे? काय वाटतं तुम्हाला? त्याला आधार नाही. मुळातच आंबेडकरी समाज सुरुवातीपासून हे चळवळ राबवत असताना कोणत्याही एखादा प्रसंग असेल त्यासाठी रस्त्यावर येणारा हा आंबेडकरी समाज आहे. याच्यामध्ये मातंग समाज जर पाहिला तर हा सोबत होता परंतु प्रकर्षानं पुढे येत नाही. जसं त्याची एक कादंबरी पाहिली, तिचं नाव मला, त्यामध्ये एक पात्र सांगते असं की नाही, फकीरा नाही, दुसरी कादंबरी आहे. त्याच्यामध्ये एक पात्र आहे बहीण आणि भावाचे. तर गावातून जात असताना त्याला ते मुलीला त्रास देतात. ते भाऊ चिडत नाही. तर त्याला ते प्रश्न विचारतात ते भाऊ का चिडत नाही. तर तो सांगतो की आमची मातंग समाजाची परिस्थिती अशी आहे की आमच्यामध्ये चिड आहे. मग चिड कोणा? तो म्हणतो आंबेडकरी रक्तामध्ये. मी जर आंबेडकर प्यालो, मी जर अभ्यासलो तर तो गुरुकुले शहरात नाही.
पण मुळात आम्हाला ते कमी दिसते. आजही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात हे मोठ्या मोठ्या डिबेट्समध्ये पाहतो ते मान्य करतात आम्ही अंधश्रद्धाळू आहे. हो. आजही बौद्धांनी बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर बुद्धांनी 33 कोटी काढून टाकले. हो. फक्त बाबासाहेबांच्या विश्वासावर शिक्षा शिका आणि संघटित व्हा. शिक्षण शिकून काहीही परिस्थिती असेल पूर्वीच्या महाराजांमध्ये नवबुद्धांमध्ये त्यांनी अनेक परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले आणि शिक्षण घेतल्यामुळे हे दिवस पुढे आले. हे या समाजामध्ये दिसत नाही. ते त्यांनी करावं आणि एकत्रित जर असलं त्याचा सगळ्यांना फायदा होईल आणि जर उपवर्गीकरण झालं तर याचाही फायदा पूर्वीचे जे बौद्ध आहेत यांनाच होईल, कारण हे संख्येने जास्त आहे. उलट बाकीचे जे वर्ग आहे त्यांचा तिथेही लॉस आहे. एकत्रीकरणामध्ये जर राहिलं तर त्यांचा फायदा होईल, कारण ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला जातात त्या ठिकाणी फक्त एससी म्हटलं जातं. जसं महाविद्यालयामध्ये प्रवेश असतील तर एससीच्या जागा आहे, तर एससीच्या जागामध्ये कोणी प्रवेश घेऊ शकतो. यांनी जर अभ्यास केला तर ते निश्चितच होईल. तर मुद्दाहून मला असं वाटतं की शासनाने हे एकत्र येण्याची संधी सर्वांनी लाभ घ्यावा आणि विनाकारांचा वाद जो आहे तो शासनाने टाळला पाहिजे. जसा सुरुवातीला ओपन ओबीसी आणि मराठामध्ये वाद केला तसाच हा प्रकार मला दिसून येतो आहे. निश्चितच ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे ओपन आणि मराठा समाजामध्ये जो वाद निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये आणि जो संघर्ष पेटला याच धर्तीवर किंवा अशाच प्रकारचा हा संघर्ष आता एससी समाजामधील 59 जातीमध्ये होत आहे आणि प्रकर्षाने त्या 59 जातीमधील जे मातंग समाज आहे आणि जे आताचा बौद्ध समाज आहे या समाजामध्ये होताना दिसत आहे आणि स्पष्टता हे दोन्ही समाज महाराष्ट्रामध्ये समोरासमोर आल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे आणि तसं आपण सामाजिक माध्यमावर सुद्धा पाहतो आहे. याच बाजूने आपण पुढला प्रश्न घेऊया. आपल्यासोबत येथे निवृत्त प्राध्यापक जोंगडे सर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण बोलणं ऐकून घेऊया आणि त्यांचं म्हणणं काय आहे या संदर्भात, त्यांचं मत काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. सर, ज्याप्रमाणे आता खुशाल ढवळे सरांनी सांगितलं, संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली, तर हा समाज जो आपण पाहतो आहे एससी वर्ग आणि या एससी वर्गामध्ये एकूण 59 जाती आहे आणि त्या 59 जातीमध्ये एक बौद्ध पुरासरणीची महार जात आणि या संपूर्ण महार जातीने आताची जे बौद्ध आहे त्यांनी संपूर्ण हे आरक्षण खाल्लं अशा प्रकारचा सरळ सरळ आरोप या महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बोललं तर मातंग समाजाकडून होतो आहे आणि तशा प्रकारचं वक्तव्य आपल्याला सामाजिक माध्यमावर दिसून सुद्धा येते. खरोखर हा समाज जो वरचढ झाला किंवा या समाजाने प्रगती केली, विकास केला बौद्ध समाजाने, हे केवळ आरक्षणामुळे झाला का इतर कोणत्या कारणामुळे झाला किंवा बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यामुळे झाला? एकूणच काय वाटतं आपल्याला की खरोखर आरक्षणामुळे हा जो समाज समोर आला? जय भीम. मी जुमळे. आरक्षणाचे जनक शाहू छत्रपती महाराज घटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये सर्वांना आरक्षण देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. महाराष्ट्रामध्ये हा जो काही विषय चर्चेला जाऊन राहिलेला आहे, महत्त्वाचं असं आहे की 56 मध्ये आपण धर्मांतर केल्यानंतर ज्या संघर्षाने, ज्या जिद्दीने महार आणि बौद्ध म्हणजे महार म्हणा आणि नंतर आपण बौद्ध झालो 56 मध्ये, त्याच्यानंतर आपण पोटाला चिमटा देऊन काही सुखसोयी नसताना शिक्षणासाठी हा जो समाज झटत आहे. म्हणजे 72 पर्यंत आपल्या समाजातील लोकांचं म्हणजे शिक्षणात वेळ गेला आणि त्याच्यानंतर मग जे आपण जी काही प्रगती केली, प्रगती म्हणजे आपण संघर्षातून प्रगती केली आणि या समाजामध्ये जे जे काही प्रसंग उडवले त्या प्रसंगामध्ये फक्त आणि फक्त महार म्हणजे बौद्ध हा समाज पुढे आलेला आहे. फक्त महाराच्या सवलतीसाठी किंवा महाराच्या संघर्षासाठी नाही, तर इतर सुद्धा जसं मंडलायक झालं. मंडलायकामध्ये हे मंडलायक काही महारासाठी नव्हतं आणि बौद्धासाठी नव्हतं, ओबीसीसाठी होतं. बिलकुल बिलकुल. परंतु पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये
85 मध्ये जो काही संघर्ष झाला, मंडल आयोगासाठी फक्त महारमध्ये त्यात उतरले होते. आणि नंतर मग जी काही आपण प्रत्येक गावातील लोक म्हणजे मजूरदार जरी असला तरी पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाला शिकवलं आणि शिक्षणामुळे मग आपण प्रगतीवर आलो. तर प्रगतीवर आल्यानंतर आपण महाराष्ट्राचा विचार जर केला, जो काही प्रस्थापित समाज होता त्या प्रस्थापित समाजामध्ये तो त्याच गुरमीत राहिला. आणि आज अशी परिस्थिती अशी आहे की त्या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. आणि म्हणून मग वर्गीकरण कसं करायचं, भांडणं कसे लावायचे. जसं आता राजकीय प्लॅटफॉर्मचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट म्हणजे मराठा समाजाने राजकीयमध्ये आपली म्हणजे असं वर्चस्व निर्माण केलं. त्याच्यामुळे ओबीसी मधला हा जो कुणबी किंवा समजा दुसरा इतर समाज हा दबला गेला, त्यांना जाणीवच राहिली नाही. आणि आजही महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं तर मराठा आणि ब्राह्मण हे दोन समाज पुढे गेलेले आहे. शिक्षणामध्ये ब्राह्मणाला आपणच म्हणजे असं महार समाजात म्हणजे बरोबरी करून राहिलो. मराठा समाजही शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गच आहे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की आपण आपला समाज शिकला, सवरला, सगळ्या गोष्टी झाल्या. आज या 10-15 वर्षाचा विचार जर केला तर कळत न कळत या संपूर्ण समाजानं म्हणजे महार आणि बौद्ध एका बाजूला, दुसऱ्या समाजानं कळत न कळत तुमच्याबद्दल कसा द्वेष निर्माण होईल हा सातत्यानं प्रयत्न केला. आणि नंतर आज अशी परिस्थिती आहे राजकारणामध्ये आता विरोधी पक्षच राहिला नसल्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळे वन मॅन शो झाला आणि ते काही करू शकतात या पद्धतीनं. आणि याला लक्ष देण्यासाठी फक्त आणि फक्त बौद्ध समाजातील म्हणजे एक म्हणजे जे शिकले सवरले लोक आहेत, शैक्षणिक त्यांची पातळी चांगली आहे किंवा सामान्य म्हणजे खेळातला जरी आपला जरी मनुष्य जरी असला त्याला या सगळ्या गोष्टी कळते की आपल्या विरोधात सगळे जण तयार झालेले आहेत. आणि म्हणून मग काय करायचं, हा समाज पुढे जाईल, पुढे आपल्याला त्रास होईल. एक त्यांचं दुखणं असं होतं जसं सुप्रीम कोर्टाचं भूषणला केलं चीफ जस्टिस, परंतु त्याच्या हातून कोणतीच गोष्ट घडू दिली नाही हे आम्हाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे. जे काही समजते, ज्या लोकांना समजते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती. आणि म्हणून या गोष्टी होऊ नये आणि म्हणून आपण आपला भांडण राहावं. मराठाचे आणि कुणबीचे जसे ओबीसीचे कुणबी म्हणण्यापेक्षा मराठा आणि दुसरा समाज, आज तेल्या माळ्याचे किती आमदार आहे, मराठ्याचे किती आमदार आहे हा एक विचार आहे लक्षात. आणि आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये वर्ण व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण्यामध्ये जो वर्ण श्रेष्ठ होता त्याचं सगळं काय चालू आहे ही परिस्थिती. आणि केंद्रामध्ये तेच चालू आहे. केंद्रामध्ये जोपर्यंत केंद्राला विरोधक म्हणजे चांगला विरोधक मिळणार नाही. आणि महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधकच नसल्यामुळे काय होऊन राहिलं की त्यांचं सगळं काय होऊन राहिलं. तर आपला जो मातंग समाजाला इतकी काय म्हणजे हा आता ह्या 5-10 वर्षातच उद्भवलेला प्रश्न आहे. आणि त्यांची तीची टेंडन्सी नाही, त्यांनाही माहित आहे आपण कुठं आहे, आपला समाज कुठं आहे, आपली शैक्षणिक प्रगती किती झाली. त्यांचा आपल्या विरोधात विरोध नाही, परंतु त्यांना विरोधात तयार करण्यासाठी दुसरी जी शक्ती आहे त्या शक्तीचा आपल्याला विरोध हे करायचा आहे. आणि महत्वाचं असं या 10 वर्षापासून तुम्ही म्हणजे नोकऱ्याचा जर विचार आता आपण सांगितलं की दुसरी शक्ती अशी अदृश्य शक्ती काम करते, मातंग समाजाला समोर आणण्याचा प्रयत्न करते, प्रवृत्त करते. तर नेमकी ही शक्ती कोणती काय सांगा. शक्ती सगळ्यालाच माहित आहे. हो, सगळ्याला माहित आहे. लक्षात कोण्या विचारधाराची ही शक्ती हे म्हणजे वर्ण व्यवस्थेतील जो काही उच्चवर्गीय समाज आहे लक्षात तो पद्धतशीर म्हणजे हे करतात. आणि त्याच्यामुळे मग काय ते लोक तसे टर्म होतात. आजही परिस्थिती अशी आहे की आजही आता नोकऱ्याचाच विचार घेणार, नोकऱ्यामध्ये तुम्ही जा लक्षात. मूळ विषयावर आपण येताना माझा प्रश्न हा होता की खरोखर आरक्षणामुळे बौद्धाची प्रगती झाली का, विकास झाला का. आरक्षणामुळे प्रगती झालेली नाही, त्यांची जिद्द, चिकाटी, श्रम याच्यामुळे लक्षात. बाबासाहेबांच्या एका हाक्यावर म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे प्राण द्यायला सुद्धा तयार आहे लक्षात.
आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचाराला धरून आपला समाज हा पुढे गेलेला आहे. आलं लक्षात? आरक्षणाचं नाही. आलं लक्षात? मी माझं सुधारणा सांगतो ना. बिलकुल बिलकुल. आलं लक्षात? हो हो मी जेव्हा लागलो दोन विषयाचा तेव्हा पिरियड घ्यायला असं घेतलं, तेव्हा कुठं सिलेक्शन झालं. तेव्हाच आमच्या म्हणजे संस्थेमध्ये तर आरक्षणाचं नावही नव्हतं. हो आलं लक्षात? जेव्हा मी लागलो नंतर मग ते पुढे ज्या प्रक्रिया झाल्या म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला सगळ्याकडे येऊन दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. समजलं काय? आज नोकऱ्यामध्ये काय आरक्षण जरी असलं तर तिथं मग ते एससी मग कोण महाराज का बौद्ध आहे बाजूला करा. आलं लक्षात? आता औसाची आत्ताची गोष्ट सांगतो, 4 महिन्यापूर्वीची गोष्ट. औसाला रिझर्वेशन एससीचं होतं. माझ्या मुलीचा टपचं म्हणजे सगळ्या गोष्टी झालं, घेतलं मात्र. म्हणजे ही परिस्थिती तुमच्या ह्या आपल्या म्हणजे यातून आपल्याला एकच दिसून पडतं की जरी आरक्षण बाबासाहेबांनी एससी समाजाला दिले आणि त्यातून बौद्धांनी प्रगती केली, परंतु केवळच आरक्षणावर बौद्ध न राहता बौद्धांनी जिद्द ठेवली, चिकाटी ठेवली आणि जे विचारधारा आहे ते विचारधारा स्वीकारली, बुद्धाची विचारधारा स्वीकारली, बाबासाहेबांची विचारधारा स्वीकारली, त्यामुळे प्रगती झाली असं म्हणायचं आपल्याला. बिलकुल बिलकुल बिलकुल. त्यामुळेच प्रगती झाली. आणि आताही तुम्हाला सांगतो की आपल्या समाजाच्या लोकांना कशा प्रकारे डावलल्या जातील. समजलं का? इव्हन तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी आता या ज्या युपीएससीच्या परीक्षा वगैरे होते, ओरल मध्ये तुम्हाला तर कापूनच टाकतात. हो, साधं उदाहरण सांगतो ना, हे दाबी माहिती आहे तुम्हाला, राजस्थान मध्ये टापोर आली, तिची दुसरी बहीण ती एक कलेक्टर आहे, तिला ओरल मध्ये टाकली, ती टापोर होती आणि नंतर मग सामूहिक रिझल्ट मध्ये 7वा आली. आजही तुम्ही आज युपीएससीचा निकाल पाहा, तुम्ही युपीएससीच्या निकाल मध्ये ओरिजिनल जे काही बौद्ध आहे त्यांना पद्धतशीर डावतात ना. ही परिस्थिती आहे. तर एकूणच ही परिस्थिती पाहता सरांनी सर्व कश गोष्टींचा इथं आपल्या समोर विचार मांडलेला आहे की केवळ आरक्षणामुळेच बौद्ध समाजाची प्रगती झाली नाही, बौद्ध समुदायाची प्रगती झाली नाही, तर त्यांच्या अंगी असलेली जिद्द, चिकाटी आणि त्यांनी स्वीकारलेला बुद्ध धम्माचा विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन हा सुद्धा त्यांच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी कारणीभूत आहे आणि फार मोठा कारणीभूत आहे. त्यामुळेच येथे पूर्वाश्रमीचे महार, आत्ताचे बौद्ध यांची प्रगती झाली. केवळ आरक्षणामुळे प्रगती झाली नाही हा सुद्धा विषय यांच्या बोलण्यातून समोर निघून आलेला आहे. पुन्हा आपल्या मुद्द्यावर येताना आपण आपल्या चर्चेमध्ये जोडून घेत आहोत विमोद मुदाने, यवतमाळ वाशिम लोकसभे अध्यक्ष आहेत ते बहुजन मुक्ती पार्टीचे. तर नेमका त्यांचा विचार याबाबत काय आहे, एससी समाजातील आरक्षणाबाबत, एससी समाजातील उपवर्गीकरणाबाबत काय विचार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर काय सांगाल भाऊ, आता आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये एससी समाजामध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा विषय संपूर्णतः पेटलेला आहे आणि 59 जातीमधील साधारणतः आपण जर प्रकर्षाने पाहिलं किंवा स्पष्टच जर बोललं तर मातंग आणि बौद्ध असा हा 2 समाज समोरासमोर आलेला आहे आणि दोनही समाजाचा आपण पाहतोय सोशल मीडियावर, समाज माध्यमावर एकमेकावर टीकास्त्र चालू आहे. काय वाटतं आपल्याला, एकूणच आरक्षण आता उरलं का? कारण प्रायव्हेटीकरण झालेलं आहे, खाजगीकरण झालेलं आहे आणि उरलेल्या आरक्षणामध्ये खरोखर आता उपवर्गीकरण झालं तर यामधून राहिलेला समाजाचा किंवा राहिलेला जे म्हणत आहे आमचा विकास झाला नाही त्यांचा विकास होईल का? काय वाटतं आपल्याला? प्रथमतः मी या संदर्भात बोलत असताना मी प्रथमतः हे सांगतो की उपवर्गीकरणामुळे किंवा जे काही आज हे सुरू आहे तर हे आरक्षण देण्याचा प्रकारच नाही आहे. हा फक्त या सरकारचा भांडण लावण्याचा प्रकार आहे आणि भांडण जर लागले तर 2 समाजामध्ये एक संघर्ष निर्माण होईल आणि संघर्षातून एकतर बीजेपीला त्याचा फायदा होईल, RSS बीजेपी हे त्यामधून घडवण्याचा कार्यक्रम आहे. उपवर्गीकरणातून आरक्षण देण्याचा हा मुळात काही प्रकार नाही आहे. आणि आताच आपण जे बोललेलो आहोत ह्या संदर्भामध्ये अनेकांनी आपापली मतं मांडलेली आहेत. तर जो विकास झालेला आहे बौद्धांचा, म्हणजे आधीचे महाराजचे जे बौद्ध आहे, विकास जो झालेला आहे हा काही आरक्षणातून झालेला नाही आणि आज काय आरक्षण शिल्लक सुद्धा नाही. शून्यातून आज तुम्ही काय मागणार आहे? आज म्हणजे एकूणच मी तुम्हाला थांबवता, एकूणच हा प्रकार महाराष्ट्रामध्ये असा झालेला आहे
की दुर्डीमध्ये शिल्लक नसलेल्या भाकरीसाठी वाटण्या मागण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये असो किंवा एकूणच भारतामध्ये असो आरक्षण शिल्लक राहिलेलं नाही, हे गोष्ट प्रामुख्याने सर्वांना माहीत आहे. सर्वत्र खाजगीकरण झालेलं आहे, परंतु शिल्लक नसलेल्या भाकरीसाठी वाटा मागणे हा प्रकार चालू आहे. तर काय म्हणायचं आपल्या समोर? तर ह्यामध्ये आणखी असं आहे की महार आणि मातंग आणि चर्मकार प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहेत. आणि यामध्ये जर भांडण लावलं तर सरळ सरळ बीजेपीला त्याचा फायदा होईल. आणि अनेकांना त्यांनी सांगितलं आहे की हिंदू हिंदू म्हणून ते स्वतःला घेत आहेत. तर एकमेकांमध्ये भांडणं लावण्याचा हा प्रकार आहे, याच्यामध्ये दुसरं काही फलित नाही. झाला तर जे एससी मधले जे बौद्ध आहे, कालचे महाराजचे बौद्ध, जो काही यांना फायदा होणार आहे किंवा झालेला आहे, हे कुठेतरी त्यांना एक डोळ्यात आणण्यासाठी आणि जे त्यांनी प्रयत्न केलेले आहे, हे काही याच्यातून आरक्षणातून प्रयत्न केलेला नाही आहे. त्यांनी जो प्रकार म्हणजे बौद्ध धम्म स्वीकारला, इतर जे प्रगती केलेली आहे, हे त्यांनी जे आधीचे जशा कंदोऱ्या होत्या, बाकीचे इतरही काही गोष्टी करत होते, ते सोडून दिले आणि वैज्ञानिक मार्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्यामुळे महारांची म्हणजे आजच्या बौद्धांची प्रगती झाली आहे. तर हा निश्चितच हा उपवर्गीकरणाचा प्रश्न जो आहे तो मुळात देण्याचा नाही आहे, तर हा भांडण लावण्याचा प्रकार आहे. आणि भांडण लावून कशी आपली रोटी म्हणजे शेकायची, हा RSS BJPचा प्रकार आहे. याच्यामधून काही फलित निघणार नाही. येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा म्हणतील की आमच्याकडं अशा अशा पद्धतीचे एवढे आमदार यांनी विधानसभेमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये अशा अशा प्रकारचे विरोध झाला, त्याच्यामुळे मग आता आम्ही उपवर्गीकरणाचा प्रश्न जो आहे तो आम्ही आता थांबवत आहे किंवा रद्दच करतो आहे, असाही प्रकार येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. म्हणजे हा निश्चित देण्याचा कार्यक्रम नसून हा फक्त भांडण लावण्याचा कार्यक्रम आहे. मी या प्रसंगी एवढंच बोलू शकतो. निश्चितच आपण पाहतो आहे की विनोद मुदानी यांनी सर्वंकष असा विषय यामधून काढलेला आहे की हा प्रकार केवळ आरक्षण देण्याचा प्रकार नाही, तर राजकीय पटलावर मताचे ध्रुवीकरण करण्याचा हा प्रकार आहे. मताचे ध्रुवीकरण करून मताच्या शिदोरीवर आपली सर्व काही चालवणे हा सुद्धा प्रकार आहे. आणि राजकीय फायद्यासाठी सुद्धा हा प्रकार केला जात आहे. आणि एकूणच एससी समाजामधील ऐक्य तोडण्यासाठी आणि त्यामध्ये भांडणं लावण्याचा हा प्रकार आहे. आरक्षणाचा प्रकार, आरक्षण देण्याचा हा प्रकार केवळ भांडणं लावण्यासाठी आणि तोडा आणि फोडा राज्य करा अशा प्रकारचं असल्याचं यांनी सांगितलेलं आहे. तर चर्चेच्या शेवटाला आपण जाताना आपल्या सोबत उपस्थित आहेत निवृत्त प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड सर, यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांचे सुद्धा विचार जाणून घेऊया. सर, आपण पाहतो आहे की आज आपण चर्चेसाठी घेतलेलं जय भीम. तर आपण पाहतो आहे की आपण आज चर्चेचा विषय घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये चालू असलेला एससी समाजामध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणचा विषय चालू आहे. तर हे संपूर्ण उपवर्गीकरणाचा विषय चालू असताना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे सोशल मीडियावर असो किंवा प्रत्यक्षात असो मोर्चे, आंदोलने, चर्चा, वाद संवाद चालू आहे. आणि प्रकर्षाने आपण पाहतो आहे की 59 जातींमधले केवळ जर आपण स्पष्ट उल्लेख केला तर येथे बौद्ध आणि मातंग समाज यामध्ये भिडंत होत आहे आणि यामध्ये संघर्ष होत आहे. विचाराचा असो किंवा मग चर्चेचा संघर्ष असो आणि त्याच्या ठिणग्या सर्वत्र महाराष्ट्रात पडत आहे. तर काय वाटतं आपल्याला खरोखर, ज्याप्रमाणे आता नुकताच विनोद मुदानीने सांगितलं की हे आरक्षण देण्याचा प्रकार नसून भांडणं लावण्याचा प्रकार आहे, तर नेमकं काय वाटतं? याआधी कधी आरक्षणाची गरज पडली नाही, आताच कसा हा मुद्दा निघाला? या मागचं राजकीय काही कारण आहे का, काही षडयंत्र आहे का? आपला अभ्यास काय म्हणते? मी त्याच्यासाठी थोडासा मागे जातो. हो. कारण हा उपवर्गीकरणाचा विषय हा गेल्या 20-25 वर्षाचा आहे. हो. बरोबर. या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं. हो. आणि त्यांची जी मातृसंस्था आहे, हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जी संस्था अनधिकृत आहे, हो, तिचं कुठेही रजिस्ट्रेशन झालेलं नाही, हो, तरीही ते चालवत आहे. हो, या दोन्ही संस्था सुरुवातीपासूनच आरक्षण विरोधी आहेत. हो.
त्यांना या देशाचं संविधान मान्य नाही, त्यांना या देशामध्ये असणारा आरक्षणाचा विषय तो मान्य नाही आहे. आणि म्हणून हे आरक्षण जे काही संविधानाने दिलेलं आहे ते कसं खतम करायचं यासाठी त्यांचा प्रयास चालू आहे. भाजप आणि RSSच्या अनेक लोकांनी अनेक वेळा जाहीर केलेलं आहे की आम्हाला हे संविधान मान्य नाही. KC सुदर्शन नावाचे संघाचे जे प्रमुख होते त्यांनी सुद्धा असं म्हटलं की हे ब्रिटिश छाप आहे, हे बदललं पाहिजे. आणि मग त्यांनी पलटी मारली. अनेक भाजपचे लोक असे आहेत ते असे म्हणतात की हे संविधान बदललं पाहिजे, कारण त्या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही सामाजिक न्यायाची मूल्ये आहेत. आणि संघाचा आणि भाजपचा सामाजिक न्यायाशी काहीही संबंध नाही, पूर्वीही नव्हता, आताही नाही. आणि म्हणून त्यांची जे लोक आहेत ते नेहमी या पद्धतीची वक्तव्य करत असतात. आता संविधान काय झालेलं आहे, या सरकारचं गले की हड्डी झालेली आहे. एक तर गिळता येत नाही आणि फेकूनही देता येत नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की या संविधानामधून हे कसं कमी करता येईल, कसं नष्ट करता येईल, त्यासाठी त्यांनी थोडे प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि आरक्षणाचं वर्गीकरण हा त्यातलाच एक भाग आहे. त्यांनी काय केलं, आपलेच काही मोहरे पकडले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या पद्धतीने निर्णय द्या. ज्या 7 जजेसनी निर्णय दिला त्यातले प्रमुख होते चंद्रचूड, ते प्रमुख न्यायाधीश होते. पण त्यांनी काय केलं, खांद्यावर बंदूक ठेवली भूषण गवईच्या. बेला त्रिवेदी नावाची बाई म्हणते की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, हे करताच येत नाही. बाकीचे जे 5 लोक आहेत त्यांनी काय म्हटलं की गवई साहब जो कहते हैं वो सही है. म्हणजे त्यांनी गवईच्या खांद्यावर बंदूक ठेवली. आणि त्यांचे जजमेंट तरी कसे आहेत, 1-2 पानाचे जजमेंट आहेत, जास्त नाही आहेत. आणि म्हणून हे आरक्षण खतम करण्याचा प्रयत्न आपल्याच माणसाच्या हातून या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि त्याचा परिणाम आता आपण संपूर्ण देशामध्ये बघतो. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, सुप्रीम कोर्टाने फक्त गाईडलाईन दिलेली आहे. हे जे मातंगाचे विचारवंत म्हणतात ना, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, यांनी तो आदेश वाचला पाहिजे. आदेश असा आहे की ते कंपल्सरी नाही आहे. अगदी बरोबर. ते वर्गीकरण करणं, उपवर्गीकरण करणं हे मॅन्डेटरी नाही आहे, कंपल्सरी नाही आहे. तर ते राज्य सरकार करू शकते, पण त्यासाठी आवश्यक असणारा एम्पेरिकल डेटा त्या ठिकाणी आवश्यक असला पाहिजे. आणि तो डेटा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते करता येणार नाही. ही गोष्ट हे काही सांगत नाही. मला सांगा, देशामध्ये 28 घटक राज्य आहेत. या 28 घटक राज्यापैकी फक्त 6 घटक राज्यांनी त्याचं उपवर्गीकरण केलेलं आहे. मग सुप्रीम कोर्टाचा आदेश असता तर 28च्या 28 घटक राज्यांनी उपवर्गीकरण केलं असतं. पण 22 घटक राज्यांनी त्याला हातही लावलेला नाहीये. का हात लावला नाही? कारण त्यांना ते काही बंधनकारक नाहीये. आणि म्हणून इकडे भूषण गवईच्या माध्यमातून आरक्षण कसं खतम करायचं आणि या 2 समाजामध्ये कसं भिडत ठेवायचं याचा हा प्रकार महाराष्ट्रामध्ये चालू झालेला आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती इतकी स्फोटक आहे की कोणत्या गावामध्ये कधी दंगल होईल काही सांगता येत नाही. आता हे मातंग समाजाचे विचारवंत म्हणतात महाराणी आमचं आरक्षण खाल्लं, महाराणी आमचं आरक्षण खाल्लं. 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं, तेव्हापासून आरक्षणाची व्यवस्था आहे. त्यावेळेस काही बौद्ध समाजाचे लोकही शिकलेले नव्हते आणि त्यांच्या तर काही शिक्षणाची काही गंधच नव्हता. परंतु पुढे आपण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या जे विचार बाबासाहेबांनी दिले ते आत्मसात केले. आपण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मार्गाने आपण गेलो. बाबासाहेब म्हणाले खेडी सोडा, शहरात चला. शहरामध्ये अस्पृश्यता नाही आहे आणि असेल तर ती फार कमी प्रमाणात आहे. गांधीजी म्हणाले खेड्यात चला, परत एकदा तिथं अस्पृश्यता पाळा. आणि म्हणून आपल्या लोकांनी खेडी सोडली, शहरात आले आणि ते जिथे जागा मिळेल तिथे राहिले.
पुलाखाली राहिले, झोपडपट्ट्यात राहिले, नाल्याच्या काठावर राहिले आणि त्यांनी आपल्या पोराला शाळेत टाकलं. या माग लोकांनी काय केलं, आपले जे धंदे होते त्या काळातले त्यांना तर फारच चांगलं वाटलं ते, अरे महार गेले आता इथून, म्हणून आपले जे पूर्वाश्रमीचे जे महार होते, जे कामं ते करायचे होते ते कामं यांनी पकडले आणि आपला पोटापाण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. आता आमचं खाल्लं यायला समजून नाही राहिलं कोणाच खाल्लं. मला सांगा तुम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीचं एक ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. अमरावती लोकसभा मतदारसंघ, त्या हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला. या मतदारसंघातून नवनीत राणा खासदार म्हणून निवडून आल्या एससीच्या कोट्यातून. खरं सांगा तुम्ही, नवनीत राणा खरंच एससी आहेत का? त्यांचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते फेक आहे, ते व्हॅलिड नाहीये. ते हायकोर्टानं नाकारलं, ते सुप्रीम कोर्टानं नाकारलं, परत त्यांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आणि मग काय ऍडजस्टमेंट केली त्यांना माहित. या मागाला समजून नाही राहिलं की अमरावतीची जागा नवनीत राणानं खाल्ली. इथं एखादा महार आला असता, चमार आला असता, मातंग आला असता, आणखी अन्य कोणी आला असता. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो, सोलापूरचं उदाहरण आहे ते सिद्धेश्वर स्वामी. तो मतदारसंघ राखीव झाला एससी साठी आणि त्यांनी निवडणूक लढवली. त्यांची जात आहे बेडा जंगम. आता बेडा जंगम ही जात एससीच्या यादीत कुठंच नाही, पण तरीही त्यांनी तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला हाताशी धरून कास्ट सर्टिफिकेट मिळवलं. त्यांचंही ते इनव्हॅलिड झालं. ते हायकोर्टात गेले, हायकोर्टाने सांगितलं की ते फेक आहे म्हणून. सुप्रीम कोर्टात गेले, तोपर्यंत 5 वर्षाचा कालावधी संपला. मग ते सोलापूरची जागा महाराण खाल्ली का? अमरावतीची जागा महाराण खाल्ली का? अशा अनेक केसेस आहेत. तुमच्या मेहकरचं एक प्रकरण तुम्हाला सांगतो. तिथे असणारा माजी आमदार आहे आता, तो 15 वर्ष तिथे आमदार होता. त्याची जात सुतार आहे, त्याच्या भावाची जात सुतार आहे, सगळा भाऊ सुतार, आणि याची जात काहीतरी दुसरीच एससीसी मिळती जुळती आहे. त्याला तसं सर्टिफिकेट मिळवलं, 15 वर्ष आमदार राहिला. या मागाला समजायला पाहिजेत की आपलं आरक्षण कोण खाल्लं? सुतारानं खाल्लं, त्या नवनीत राणानं खाल्लं, त्या बेडा जंगम असणाऱ्या सिद्धेश्वर स्वामींनी खाल्लं, आणि हे बोंबलत बसतात आमचं आरक्षण महाराण खाल्लं. आता हे आपण सांगितलेलं हे संपूर्ण आरक्षण राजकीय आरक्षण आणि सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणामध्ये सुद्धा महाराजांनी आमचं आरक्षण खाल्लं किंवा बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं, अशा प्रकारचे स्पष्ट आरोप होत आहे. शैक्षणिक पातळी आपली उंचावलेली दिसत आहे, शैक्षणिक पातळी बौद्धांची उंचावलेली दिसत आहे. तर शैक्षणिक विभागामध्ये सुद्धा बौद्धांनी किंवा पूर्वश्रमीच्या महाराजांनी हे संपूर्ण शैक्षणिक आरक्षण खाल्लं असं सुद्धा आरोप होत आहे. तर काय सांगाल याबाबत? कसं आहे, आरक्षण काही कोणी कोणाचं खाल्लेलं नाही. आरक्षण हा काय गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. बिलकुल बिलकुल. ही एक संधी आहे. बिलकुल. ज्यांना ती संधी मिळाली त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. बिलकुल. ज्यांना संधी मिळाली त्यांनी संधीचं सोनं केलं. बाकीच्यांनी काय केलं? बाकीचे बसले पाहत. शिक्षण क्षेत्रामध्ये आता एक ताजं उदाहरण सांगतो मी, किंवा एकंदरीत पूर्ण राजकीय व्यवस्थेमध्ये सांगतो तुम्हाला. निळा टिळा आणि खिळा, निळा टिळा आणि खिळा ही व्यवस्था आहे. निळा म्हणजे महार लोक, बौद्ध लोक. टिळा म्हणजे माग लोक, टिळा लावणारे, आणि खिळा म्हणजे शंभर लोक. निळा टिळा आणि खिळा. काय होते याच्यामध्ये की तुम्हाला एखादी जागा जर निघाली असेल तर त्या ठिकाणी ते महारापेक्षा माग बरा, मागापेक्षा चमार बरा, चमारापेक्षा ढोर बरा, ढोरपेक्षा डकलवार बरा, आणि एवढं जर नाही सापडलं तर 59 पैकी कोणताही बरा. बरोबर आहे. आता दारव्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, मोठी गोष्ट आहे ती. दारव्यातल्या एका कॉलेजमध्ये एक प्राचार्याची जागा होती, आणि त्या जागेसाठी
धारवाड शहरामध्ये तालुक्यामध्ये बौद्ध समाजाचे 10 PhD होल्डर होते पात्र. त्या मॅनेजमेंटने काय केलं, या 10 पैकी एकालाही घेतलं नाही. त्याने नागपुरातून माणूस आयात केला, तो मातंग समाजाचा. तो माणूस मातंग समाजा नागपुरातून आयात केला, कारण तो म्हणतो तसा ऐकतो, व्यवस्थेशी जुळून घेणार आहे तो. आणि म्हणून बौद्धांना ते का डावलतात की हे लोक हुशार आहेत, विद्रोह करणारे आहेत. आणि का विद्रोह करू नये आम्ही काही गुलामच राहावं का? अरे गेल्या आमच्या पिढ्या, आता बाबासाहेबासारखा महामानव आमच्यात तयार झाला, त्याने सगळ्यांना विद्रोह करायला शिकवलं आम्हाला. त्याच्यामुळे आता आम्ही काही गप्प बसणारे नाही आहे. जे दिवस होते ते गेले. आणि मग शिक्षण क्षेत्रामध्ये ही अशी व्यवस्था आहे, एक जागा असेल त्या ठिकाणी 10-15 आपले बौद्ध समाजाचे तरुण पोरं हजर राहतात. त्यापैकी एक माग असते, त्याच्यापैकी एक चमार असते. मग त्या दोघांची कॉम्पिटिशन चालते. हे सगळे बाजूलाच राहतात. त्यांना घेण्यात येतं पण यांना घेण्यात येत नाही, कारण निळा, टिळा आणि खिळा हे धोरण यांनी या ठिकाणी सुरू केले आहे. आणि म्हणून आमचं खाल्लं हे जे तुमतुन ते वाजवत आहेत ना विचारवंत, आणि काहीही बोलत आहेत ते. मी तर असं म्हणतो, निरर्थक बोलूच नाही. तुमचा जो लढा आहे ना तो तुम्ही चालू ठेवा, संवैधानिक मार्गाने चालू ठेवा. सरकार काय करेल ते बघा, देईन नाही देईन तो सरकारचा विषय आहे. ज्यांना असं वाटतं की यार याच्यामध्ये उपवर्गीकरण होऊ नये त्यांनी त्यांचं आंदोलन चालू ठेवावं. सरकार निर्णय घेईल काय ते. पण तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका टिप्पणी करता, शिव्या घालता, महापुरुषांबद्दल बोलता, बाबासाहेबांबद्दल बोलता. अरे असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या बापाचं, हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे बाप कोणाचा, कोणा दिलं तुम्हाला ते? आणि ते टिकवता तरी यायला पाहिजेत ना. ही या ठिकाणची असणारी व्यवस्था आहे. आणि म्हणून सरकारला दुसरं काही घेणं नाही. देवेंद्र फडणवीस हा असा एक माणूस आहे की त्यांना मागाला झुलवत ठेवायचा आहे आणि बौद्धांनाही झुलवत ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आपण पाहतोय मराठा आणि ओपन बांधव किंवा इतर ओबीसी बांधव, त्यांचा जो तिढा सुटत नाही त्याच प्रकारचा हा तिढा वाढणार आहे. त्यांनी भांडणं कोणाकोणाची लावली? ओबीसी आणि मराठ्यांची लावली. त्यांनी धनगर आणि आदिवासींची भांडणं लावली. त्याच्यात पुन्हा त्यांनी आदिवासी आणि बंजाऱ्यांची भांडणं लावली. आता इतकं करून जर काही जमत नसेल तर मग हे जे एसटी मधले आहेत त्यांचे भांडणं लावले. कारण त्यांना माहित आहे, RSS आणि बीजेपीला हे पक्क माहित आहे की हा बौद्ध समाज आपल्या मुठीत येत नाही. आणि हा जर आपल्या मुठीत आला नाही आणि त्याच्या सोबतीला जर हे मातंग समाज गेला तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणून ते सांगायला लागले की मातंगाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे. त्यांच्या वज्रमुठीमध्ये काय हिंदुत्व आहे. आज कोण्या गावामध्ये त्या गावातल्या 10-5 मांगाला घ्या आणि त्या गावातल्या मंदिरात घेऊन चला. त्यांना जाता येते का? त्यांना प्रवेश मिळते का? आणि ह्यांना अकलाच नाहीत. हे काही बरळतात, कुणीकडे बोलतात आणि विचार नावाची गोष्ट यांच्याकडे नाही. त्यांचं खरं भांडण जे लावलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी लावलेलं आहे, सरकारनं लावलेलं आहे. RSS त्यांच्या पाठीमागे आहे. एवढे मोठे मोठे मोर्चे काढतात. या मोर्चाला पैसा लागतो ना. हे तर म्हणतात आम्ही भिका चोडा. पण पैसा आला कुठून? मोठ्या मोठ्या हॉलमध्ये त्यांच्या मिटिंगा होतात. त्या हॉलचं भाडं 4-5 लाख रुपये असतं. एवढे पैसे आले कुठून यांच्याकडे? याचं सगळं फंडिंग जे आहे ते सरकार करतं, RSS वाले करतात. आणि आपल्या विरोधात ते यांना मुकायला सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढे जास्तीत जास्त यांच्या विरोधात बोलाल आम्ही तुम्हाला तेवढे मदत करू. आणि त्यांच्यापैकी आपली लिडरशिप जी आहे ती इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न त्यांच्यातले काही नेते करत आहेत. जसं काही सुधाकर भालेराव हा माणूस काय, तो माजी आमदार आहे. आता तो माजी झालेला आहे, त्याला काही संधी नाही आहे. म्हणून तो काय करतो की त्याची लिडरशिप त्याला पक्की करायची आहे. सुकुमार कांबळे तोही तसाच आहे. विष्णू कसबेचं तोंडच कोणी पाहू नये. काय लोक बोलतात हे. अरे ते म्हणतात की पाटील आमचं तोंड पाहिल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नव्हता. एवढं तुमचं तोंड चांगलं आहे का? असं जर असतं
तर पाटलानं तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायला पाहिजे होतं तुम्हाला, हो आहे का नाही? हो आणि परत काय म्हणतात हो की मांगाने केरसुनी बांधली हो आणि म्हणून पाटलाच्या घरात लक्ष्मी नांदली. हो. अरे लक्ष्मी त्याच्या घरात नांदली, तुझ्या घराचं काय झालं? तुझ्या घरात का नाही नांदली? ते काहीही बोलायचं, कुणीकडे बोलायचं आणि निव्वळ द्वेष बौद्धांच्या प्रती, सध्याच्या आणि पूर्वाश्रमीच्या महाराजांच्या प्रती अतिशय द्वेषाचं वातावरण निर्माण करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा वाटा आहे. मला नाही वाटत ते आरक्षण त्यांना देईल म्हणून. तर एकूणच हा संपूर्ण विषय, या चर्चेचा विषय या टप्प्यावर येऊन थांबलेला आहे. तर या चर्चेचा विषय आपण हा सर्वकष संवाद करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या चर्चेमधून काहीतरी एक विषय निघाला पाहिजे आणि हा विषय कुठेतरी मार्गी लागला पाहिजे आणि ही चर्चा जी आहे ती प्रबोधनात्मक झाली पाहिजे, वैचारिक झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण हा संपूर्ण विषय चर्चेसाठी घेतलेला आहे. पुन्हा एकदा आपण खुशाल ढवळे सर यांच्याकडे जाऊया आणि त्यांना या संदर्भात आणखीन काही बोलायचे आहे ते सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर काय सांगाल सर, आपण पुन्हा या चर्चेच्या अनुषंगाने समोर येत आहोत. हा विषय यापूर्वी झालेला आहे, सरांनी सांगितलं, अगोदर चर्चेमध्ये झाला आहे. मला आठवलं की 2004 मध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय आंध्र प्रदेश न्यायालयाने स्पष्ट केला आहे की हे तुकडे करता येत नाही. हे 2004 मध्ये झाले, पण परंतु 2024 मध्ये आणखी वाद उठलं आणि गायकवाड सरांनी जे नाव घेतलं सुधाकर भालेराव म्हणून, त्यांची मी मुलाखत ऐकली तेव्हा ते असं म्हणतात की आमचा समाज अतिशय मागास आहे आणि पुढे असं म्हणतात की क्रिमिलियरची जी अट आहे ती अट आनंदराज आंबेडकरांशी मी सहमत आहे. म्हणजे नेमकं याचं समजायचं काय, नेमकी भूमिका स्पष्ट आहे. हा, हे होतं. एकीकडे म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे वेगळं, दुसरीकडे म्हणतात की आनंदराज आंबेडकरांनी जे आंदोलन केलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी क्रिमिलियरची अट रद्द करा म्हटलंय, कारण क्रिमिलियर मध्ये कसं आहे, हे महत्वाचा मुद्दा आहे. कारण उद्या आता माझ्या मुली, मी प्राध्यापक आहे, माझ्या मुली म्हणतात एक मी नीट MBBS ला जाणार आहे, एक IIT ला जाणार आहे, पण माझी देखील आज तत्फप होत आहे. आणि जर एकाला आरक्षण मिळाल्यानंतर दुसऱ्याला नको म्हणतात हे, तर जो माणूस शेतीत काम केला आहे त्याच्या मुलांना, त्याच्या मुलीनं जर उद्या IIT करतो म्हटलं, MBBS ला जातो म्हटलं तर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा स्पष्टपणे दिसते की सरकारचा पुन्हा हे इथं गोठवायचं आहे. आरक्षणाच्या माध्यमातून यांना जे शैक्षणिक प्रगती करायची आहे ही प्रगती होऊ नये हे स्पष्ट दिसत आहे. आणि वर्गीकरणाच्या बाबतीत जर पाहिलं तर आमचे हिस्ट्री ऑफ काँग्रेसचे मुंबई विद्यापीठाचे संदेश वाघ सर आहेत, संतोष बनसोड सर आहे अमरावतीचे, रवींद्र मुंद्रे सर आहेत. संदेश वाघ सरांनी आंध्रराज आंबेडकर सरांसोबत मुंबईला गेले होते, त्यांनी आकडेवारी डिटेल केली आहे. या आकडेवारीमध्ये मातंग समाज 0.1 वर 0.1% जर त्यांना आरक्षण मिळालं तर एका पिढीनंतर त्यांना कितीतरी पिढ्या वाट पाहावं लागेल. एकत्र जर राहिले तर एकत्र राहण्यामध्ये सर्व जाती धर्माचा, त्यामध्ये सर्व जे 60 जाती 59 जाती या सर्वांचाच फायदा होईल. जे शिका, बाबासाहेबांना सांगितलेला संदेश तुम्ही अवलंब करा, संघर्ष करा. आपल्याला कशी परिस्थिती असली आपण शिक्षण घेतलं त्या आरक्षणाचा लाभ घेता येईल. अन्यथा 0.1 मध्ये त्याला किती हे येईल. म्हणजे त्यांचंही याच्यामध्ये दिसतं की त्या एकीकडे म्हणतात सुधाकरराव की मी आनंदराज आंबेडकरांशी सहमत आहे. म्हणजे तुम्ही नेमकं समजायचं काय, म्हणून शासनानं मला असं वाटते की हा जो लावालावीचा प्रकार आहे हा थांबवला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. तर एकूणच हा प्रकार एकूणच हा प्रकार आपण पाहतो आहे की राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे, आरक्षण देण्याचा प्रकार नाही. एकूणच राजकीय पटलावर मताचे ध्रुवीकरण कसे होते हे याकडे पाहिलं जाते आणि एकूणच SC समाजामधील जो फार मोठा वर्ग आहे संख्येने दिसणारा, तो वर्ग आपल्याकडे कसा येतो आणि त्याचं मताचं रूपांतर कसं होते हा सर्व दृष्टिकोन चाललेला आहे. परत एकदा आपण सिद्धार्थ गायकवाड सरांकडे येऊया आणि या चर्चेचा शेवट करूया, समारोप करूया. तर काय सांगाल सर, काय वाटतं आपल्याला? कसं आहे, जर उपवर्गीकरण झालं आणि मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 3% मिळाला, एक गृहीत धरा आपण, 0.1 आहे सर, तो त्यांचा इंडेक्स आहे, तो आपल्या इंडेक्स, हा तो इंडेक्स आहे, रिसर्च लोकांचा इंडेक्स आहे. त्याला 3% मिळालं समजा, तर 3% हे काही फक्त एका मातंग समाजाला मिळणार नाही, त्याच्यामध्ये अनेक जाती आहेत, 12.5 जाती त्याच्यामध्ये आहेत, पुन्हा त्यामध्ये पोट जाती आहे. जसं की मांगारोडी आहे, मांग रामोशी आहे, ढकलवार आहे, अन्य काही जाती आहे ज्या आपल्याला माहित नाही. आता जे मिळवलेलं आहे समजा आरक्षण, ते मांग समाजाने मिळवलेलं आहे. उद्या काही दिवसानंतर काय होईल, त्या ढकलवाराला वाटेल आमचं यांनीच खाल्लं,
रामोशाला वाटेल आमचं यांनीच खाल्लं. हो. आणखी जे आहेत मांगारोडी त्यांना असं वाटेल हे आमचं यांनीच खाल्लं मातंग समाजाने. हो. मग ते मागणी करतील हो. की याचं उपवर्गीकरण करा. हो. मग त्याचं उपवर्गीकरण जर केलं तर कोणाच्या वाट्याला किती पॉईंट येईल? हो. येणारच नाही काही. येणारच नाही. आणि म्हणून सरकारने या भानगडीत पडू नये. हो. हा समाज होमोजिनस आहे, हो. तो एक संघ आहे, एक गठ्ठा आहे. हो. आणि आज हे स्पर्धेचं युग आहे. हो. या स्पर्धेच्या युगामध्ये ज्याच्यात दम असेल हो. तोच पुढे जाऊ शकतो, बिलकुल. अन्यथा कोणाची पुढे जाण्याची काही ताकद नाही आहे. हो. आज मी काही भविष्यवेत्ता नाही आहे, हो. पण मला असं दिसतं हो. की जर समजा 2-3% आरक्षण मातंग समाजाला मिळालं हो. तर पुढच्या 10 वर्षानंतर हो. जे तरुण असतील मातंग समाजाचे हो. ते जे नेते आज आंदोलन करत आहेत हो. त्यांना शिव्या देतील. हो. अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती तयार होईल. हो. ते म्हणतील अरे आम्ही 13% खेळत होतो, आता 3%. तुम्ही आम्हाला 2-2.5% आणलं. हो. ही परिस्थिती येणारच आहे ते. हो. आणि म्हणून सरकारने या भानगडीत न पडता हो. जे आहे ते चालू द्यावं. हो. स्पर्धा परीक्षा असतील, स्पर्धा आहे, हो. आणि शिक्षण सगळ्यांसाठीच आहे ना. हो. लहुजी आयोग जो सरकारने नेमला होता हो. तर त्या 84 शिफारशीपैकी 63 शिफारशी सरकारने स्वीकारलेल्या आहेत. बिलकुल. आणि त्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी जे काही करायचं असेल हो. ते सरकार करू शकते ना. बिलकुल. सरकारनं काय केलं? आरटी नेमलं, हो. अण्णाभाऊ साठे शैक्षणिक आणि संशोधन समजा. मंडळ समजा. काय दिलं त्याला एक अधिकारी नाही दिला, एक चपराशी नाही दिला, काहीच दिलं नाही. फक्त यांना सांगितले तुमच्यासाठी आम्ही आरती नेमलेला आहे. काहीही त्याचा उपयोग नाही. मग त्याच्यासाठी भांडा ना. त्याच्यासाठी जे आरक्षण आज शून्यावर आलेलं आहे हो. त्याच्यासाठी भांडा. हो. की जिथं अजून बॅकलॉग भरलेलाच नाही हो. त्याच्यासाठी भांडा. हो. तर ते कोणी करत नाही. हो. आमचं खाल्लं. हे जे तुंतुन त्यानं वाजवणं सुरू केलेलं आहे हो. ते सगळ्यात आधी त्यांनी बंद केलं पाहिजे. हो. आणि महापुरुषांवर टीका, हो. बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, यांच्यावर फुले असतील, यांच्यावर टीका करणं त्यांनी बंद करावं. अन्यथा काय होईल, एखाद्या दिवशी महाराष्ट्रामध्ये फार मोठं वादळ तयार होऊ शकते आणि मग ते कोणाच्या वाक्याच्या बाहेर जाईल. तर या चर्चेचा हा संपूर्ण रोख आपण पाहतो आहे. SC मधील जे उपवर्गीकरणाचा विषय आहे या अनुषंगाने आपण चर्चा करत आहे. पुन्हा एकदा चर्चेच्या समारोपाकडे आपण जाताना केवळ 2 मिनिटासाठी आपण विमोद भाऊ मुधाने यांच्याकडे जाऊया. आणि चर्चेच्या शेवटाला आपण काय सांगाल की खरोखर हे उपवर्गीकरण झाल्यानंतर फायदा किंवा न झाल्यानंतर तोटा कोणाचा, यावर आपण काय सांगणार आणि खरोखर हे उपवर्गीकरण होणार का? मला तरी असं वाटते की या उपवर्गीकरण होणारच नाही. कारण हा काही वाद शमणार नाही. कारण आता नुसते भांडणं सुरू आहे. एकीकडे मातंगाचे मोर्चे तर दुसरीकडे बौद्ध म्हणजे पूर्वीचे महात्मे आजचे बौद्ध यांचे मोर्चे सुरू आहे. आणि हा फक्त याच्या अगोदर सुद्धा मराठा आणि ओबीसी मध्ये असेच सुरू होते, त्यांना सुद्धा काही मिळालं नाही. त्याच्यानंतर जे धनगर आणि याच्यामध्ये सुद्धा जे भांडणं लावले होते त्यांचे सुद्धा मोठे मोठे मोर्चे निघाले आहेत. एसटी आणि धनगरामध्ये सुद्धा भांडणं झाले, त्यांनाही त्याच्यामध्ये काही फलित मिळालं नाही. त्याचबरोबर एसटी आणि बंजारा याच्यामध्ये सुद्धा मोठमोठे लाखाचे मोर्चे निघाले, याच्यामधूनही काही फलित निघालं नाही. मग आता मातंग आणि बौद्धामध्ये आता जो संघर्ष सुरू आहे याच्यामधून काय फलित निघणार आहे? मला तरी असं वाटते की याच्यामधून कोणतंही फलित निघणार नाही. आजचं जे आहे तर EWS साठी जे ब्राह्मण मंडळ आहे त्यांच्यासाठी ते म्हणतात की पुन्हा आता त्यांचंही सुरू आहे की आम्हाला 10% मिळाला, आता 20% मिळाल्यासाठी ते आंदोलन करत आहेत. आणि त्यांचा जो मंडळाचा अध्यक्ष आहे त्याला एकदम उच्च दर्जा असला पाहिजे आणि त्याला ते मंत्र्याचा दर्जा असला पाहिजे आणि ते कॅबिनेटचा दर्जा असला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता सरांनी सांगितलं की हा देण्याघेण्याचा प्रकार नसून हे संविधान खतम करण्याचा कार्यक्रम आहे. आणि संविधान खतम करून निश्चितच RSS BJPला संविधान काही मान्य नाही आणि मान्य नसल्यामुळे ते काही देण्याच्या कोणत्याही मनस्थितीत नाही, तर फक्त भांडणं लावायचे आणि लोकांचे फक्त
मतं घ्यायची, काय होते ते खडे टाकून पाहायचे आणि जमलं तर जमी तो जमीन आहे तो मोहम्मद शमी असा कार्यक्रम हा या सरकारचा आहे. आणि त्यामुळे फडणवीस आता सरांनी सांगितलं की हा निवड भांडणं लावण्याचा कार्यक्रम आहे आणि हा काही देण्या घेण्याचा कार्यक्रम नाही. तर या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो. तर आपण या संपूर्ण चर्चेमध्ये हा विषय घेतला आणि या विषयाच्या अनुषंगाने आपण या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. उपस्थित मंडळीमध्ये संपूर्ण पाहुण्यामध्ये ह्या चर्चेवर आपण संपूर्ण विषयावर चर्चा केली आणि या चर्चेमधून सांगोपांग चर्चा करत असताना संपूर्णतः हा सर्वकष येथे निघून येत आहे. आणि हा सर्वकष असा निघून येत आहे, याची समरी अशी निघून येत आहे की हा जो विषय आहे एससी आरक्षणामधील उपवर्गीकरणाचा विषय आहे तो केवळ देण्याचा विषय नसून तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा विषय आहे. यावरून आपली राजकीय पोळी भाजण्याचा विषय आहे आणि मताचा ध्रुवीकरण करण्याचा विषय आहे. पूर्वीपासून चालत आलेली ही व्यवस्था आणि या व्यवस्थेमध्ये हे सर्व समाज रखडले, भडबडले आणि या समाजामधून एकूणच एससी समाजामधून पूर्वश्रमीचे जे महार आणि आत्ताचे बौद्ध यांनी विकास केला आणि तो विकास केवळ एका आरक्षणाच्या मुद्द्यावर नसून तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्वीकारली, अंगीकारली आणि बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि बुद्धाचा धम्म स्वीकारतानाच वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा स्वीकारला आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनातून समोर वाटचाल करत त्यांनी आपली प्रगती विकास केला. आणि एकूणच या सर्व गोष्टीने बौद्ध समाजाचा विकास या संपूर्ण जगाला, या महाराष्ट्राला, भारताला दिसत आहे. आणि या एकूणच या बौद्ध समाजाच्या विकासाला कसा तडा देता येईल आणि याच्या ऐक्याला कसा फाटा फोडता येईल, तोडता येईल किंवा तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती केवळ येथे वापरल्या जात आहे. हा मुद्दा केवळ आरक्षण देण्याचा मुद्दा नसून हा समाजामध्ये तेढ निर्माण करून भांडणं लावण्याचा प्रकार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं आहे की येथे एसटी प्रवर्गात आरक्षणाचा विषय निघाला, तेथे मग धनगर समाज असो किंवा मग एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे म्हणून बंजारा समाज सुद्धा येथे पेटून उठलेला आहे. त्याचबरोबर मराठा असो किंवा मग ओबीसी असो यांचा सुद्धा वाद आणि संघर्ष सुरू आहे. संपूर्ण या चर्चेतून हा विषय निघून येतो की हा एससी उपवर्गीकरणाचा विषय जो आहे तो केवळ समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा विषय आहे आणि मताचा विषय आहे, मताचे ध्रुवीकरण करण्याचा विषय आहे. आणि केवळ यामध्ये एका समाजापासून किंवा संपूर्ण एससी समाजामधील 59 जातीमध्ये वाद निर्माण होण्याचा प्रकार आहे. आणि हा एक संघ असलेला एससी समाज तुटून जाईल, फुटून जाईल आणि त्याचा फायदा या व्यवस्थेला होईल. हे संपूर्ण या पाहुणे मंडळीच्या आणि वक्त्यांच्या चर्चेमधून ओघ निघून आलेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये एससी संदर्भात एससी मधील उपवर्गीकरण होते किंवा होत नाही हेच पाहणे गरजेचं आहे. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारवा.